सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। झोपडपट्टी धारकांच्या विविध समस्या आहेत, या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक भागातून विविध ठिकाणांहून भगवानराव वैराट यांच्याकडे लोक येतच असतात। झोपडपट्टी धारक जे आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय, त्यांना काही समस्या आहेत, ते आता आपल्या सोबत आहेत काही नागरिक। आपण त्यांच्याकडून आज त्यांच्या भावना जाणून घेणार आहे किंवा त्यांच्या काय समस्या आहेत त्याविषयीची अधिक माहिती घेणार आहे। काय सांगाल दादा, आज तुम्ही इथे आलेला आहात, नक्की तुमच्या काय समस्या आहेत? मी कल्याणहून आलेलो आहे। कल्याणहून आल्यानंतर वैराट साहेबाला भेटलो। वैराट साहेबाला माझी समस्या मांडली। वैराट साहेब म्हणले हो तुमची समस्या आम्ही सोडवतो बोलले। आता आमच्या झोपडपट्टीला बार बार फॉरेस्टवाले या केडीएमसी वाले बार बार तकलीफ करतात, बार बार तोडण्याची धमकी देतात, नोटीस पाठवतात आणि आम्हाला कुठलीही महानगरपालिकेची योजना नाहीये, फक्त लाईट बिल दिलेले त्याच्यावर शांत बसले गेले। नक्की तुमचं तिथं कशा पद्धतीने काम चालतं किंवा तुम्हाला अजून काय समस्या आहेत? आणखी आमच्या समस्या भरपूर आहे। समस्या काय, गटारी नाही, काही सुरक्षा नाहीत, काही नाही, लेकर गटारीमध्ये पडतात। सांडपाणी सोयी नाहीये, सांडपाणी सोयी आहे तर नगरसेवकाच्या त्या बीजेपीच्या नगरसेवकाच्या अंडरखाली चालल्या जातात। वैराट साहेबांनी मला आम्हाला आश्वासन दिले की साहेब तुमचे काम करून देतो। आता आपल्या सोबत आबासाहेब शिंदे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। आबा नेहमीच झोपडपट्टी धारक आहेत, हे तुमच्याकडे येत असतात, त्यांच्या विविध समस्या आहेत। आज देखील काही नागरिक तुमच्याकडे आलेत, काय सांगाल नक्की काय समस्या घेऊन ते आलेले आहेत? कल्याण भागामध्ये पत्रीपूल या ठिकाणी डोंगर माता आहे आणि आपण 75वी आझादी का अमृत महोत्सव निश्चितच या भारतामध्ये आपण साजरा केला। परंतु नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्याला सांगितलं की जेल होगा नल होगा वगैरे सगळ्या गोष्टी राजकीय दृष्ट्या लोकांमध्ये मांडल्या, परंतु आजची परिस्थिती बघता लोकांना त्या ठिकाणी दुर्गंधीपासून बचाव होत नाहीये, पाणी नाहीये, त्या ठिकाणी स्वच्छतागृह नाहीये, अशा अनेक मोठ्या मोठ्या समस्या आहेत। मला निश्चित आज असं सांगूसं वाटतंय की वैराट साहेबांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला हक्काचं घर दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे कल्याण भागामध्ये पत्रीपूल या ठिकाणी आम्ही आढावा बैठक घेणार आहोत। आदरणीय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मोहम्मदभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आढावा बैठक होईल आणि त्या ठिकाणच्या समस्या आम्ही जाणून घेऊ। परंतु आज आपण 75वी साजरी करत असताना ही आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी हेच आम्हाला आज पण दिसते। तर निश्चित आम्ही त्यांच्या घराचा प्रश्न वेळेत लवकर सोडू अशी आशा या ठिकाणी व्यक्त करतो।